कशा आहात विद्यार्थी मित्रांनो? तर युनिव्हर्सल कोचिंग इन्स्टिट्यूटच्या डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर मित्रांनो, तुम्ही जे थंबनेल बघताय तो योग्यच आहे, कारण की 5वीच्या मुलांना एमपीएससीचे प्रश्न आहेत आणि एमपीएससीच्या मुलांना 5वी स्कॉलरशिपचे प्रश्न विचारलेत आणि हा संपूर्ण गोंधळ चालू आहे तो महाराष्ट्रामध्ये. आणि तो कशा पद्धतीने आहे बघा. शिष्यवृत्तीचा जे पेपर सेट करतायत त्या व्यक्तींची खरंच मानसिकता तपासण्याची वेळ आली आहे, कारण की इयत्ता 5वीला अशा पद्धतीने प्रश्न विचारले आहेत की जसे काय ते एमपीएससीचाच पेपर सोडवायला लागलेत आणि त्यांना पोस्टच द्यायची आता. आणि एमपीएससीच्या मुलांना काही काही प्रश्न असे आहेत की जसे काय ते 5वीलाच आहेत. आता तुम्हाला हा संपूर्ण डिटेलमध्ये मी सांगणार आहे बघा. एका शिक्षकांनी ही एकदम उत्तम पोस्ट केली की शिष्यवृत्ती पेपर सेट करणाऱ्या व्यक्तीची मानसिकता तपासण्याची वेळ आली आहे. शिष्यवृत्ती परीक्षा ही विद्यार्थ्यातील गुणवत्ता शोधण्याची एक महत्वाची प्रक्रिया आहे, पण अलीकडील प्रश्नपत्रिकांबाबत उमटणाऱ्या प्रतिक्रिया पाहता एक गंभीर प्रश्न पुढे येतो. पेपर सेट करताना विद्यार्थ्यांचा वयोगटाचा, मानसिकतेचा आणि अभ्यासक्रमाचा पुरेसा विचार केला जातो आहे का? लहान वयातील विद्यार्थ्यासाठी तयार होणारी प्रश्नपत्रिका ही त्यांच्या आकलन क्षमतेला चालना देणारी आणि विचार प्रवृत्त करणारे आणि आत्मविश्वास वाढवणारे असायला हवी. तर ह्यांनी काय केलंय की हे तर सोडा, त्यांनी जो अभ्यासक्रम आहे अभ्यासक्रमाच्या बाहेरचे प्रश्न विचारलेत. काही प्रश्न विचारलेत की ज्याचा आणि त्या मुलाच्या मानसिकतेचा किंवा त्याच्या आकलनाचा काही संबंध नाही, असे प्रश्न आहेत. मी प्रश्नही दाखवतो तुम्हाला. ठीक आहे. आता वर्षभर प्रामाणिकपणे जे अभ्यास करणार आहेत मुलं, त्यांना काय वाटणार आहे, आपण कमी पडलो. आपल्या पुढच्या बॅचला 280 290 मार्क आहे 300 मध्ये, आपण 260लाच आलो. म्हणजे आणि जे बाकीचे विद्यार्थी आहेत की एखाद्याचा भाऊ असतो, त्याला पडलेले असतात 250 मार्क आणि ह्याला 220च पडतात. आता पेपर असा होता की 250 220 म्हणजे 250 आहे सध्याच्या कंडिशनला. असा पेपर होता की काही काही प्रश्न असे विचारले होते की त्याच्यामुळे काय झालं, विद्यार्थ्यांचं पूर्ण खच्चीकरण झालेलं आहे. तर हे काय आहे, कशामुळे घडलंय, तर ते बघूया आपण. हा पेपर संबंधित वयोगटासाठी समतोल आहे का हे आपण बघूया. आता मी सगळे तुम्हाला पेपर दाखवतो, एमपीएससीचे पेपर दाखवतो, स्कॉलरशिपचा पेपर दाखवतो आणि ह्यांनी केलंय काय ते बघा. हा स्कॉलरशिपचा पेपर आहे आणि ह्या स्कॉलरशिपच्या पेपरमध्ये हा 5वीचा पेपर. आता ह्याच्यातले एक प्रश्न बघा, आपण प्रश्न क्रमांक 6 बघूया की सर्वात पहिला भारतरत्न पुरस्कार कोणाला मिळाला. आता हा प्रश्न सिलेबसमध्येच नाही, 5वीच्या सिलेबसला भारतरत्न का विचारणार, हा सिलेबसच्या बाहेरचा प्रश्न आहे. बरं, हा प्रश्न विचारलाय कुठं त्यांनी, मराठीमध्ये, मराठीच्या सेक्शन मध्ये हा प्रश्न आहे. आता हा जनरल नॉलेजचा प्रश्न तुम्ही कशात विचारलाय, मराठीमध्ये. बर, आता अजून आहेत असे खूप सारे प्रश्न आपल्याला सापडत सापडत जातील, जसं जसं आपण पेपर बघत जाऊ तसे तसे. आता हे उतारे हे ते ठीक आहे, चालना मिळावी विद्यार्थ्यांसाठी, त्याच्यासाठी आहे. पण असे काही काही प्रश्न आहेत की जे प्रश्न खरंच त्या विद्यार्थ्यासाठी होते का, हा प्रश्न उद्भवतो. ठीक आहे. ह्याच्यातले तुम्ही प्रश्न बघू शकता, तुम्ही स्वतः वाचू शकता की हा प्रश्न झाला. कन्फ्युजन करणारा विद्यार्थ्याच्या वयामानानुसार विचारलाय का, तुम्ही 8वीच्या विद्यार्थ्यांना विचारणार प्रश्न. तुम्ही 8वीसाठी पेपर छान होता, 8वीच्या विद्यार्थ्यांना काय तशी अडचण नव्हती, पण 5वीच्यासाठी का असा पेपर काढला, हा प्रश्नच उभा राहतो. तर अजून एक होता बघा प्रश्न की अपूर्वचा समानार्थी काय शब्द. परत आता गणित मध्ये बघितलं आपण. ठीक आहे. तर तुम्हाला 8वीचा आणि 5वीचा हा प्रश्न बघा. ह्या प्रश्नात हा प्रश्न दिसताना सोपा दिसतोय की खालील आकृतीत तयार होणाऱ्या विशाल कोनांची संख्या लघु कोनाच्या संख्येपेक्षा कितीने कमी आहे. आता हा कितीचा प्रश्न आहे, 5वीचा. आता एमपीएससीचा प्रश्न दाखवतो मी तुम्हाला. एमपीएससीने काय विचारला होता प्रश्न, आपण बघूया. एमपीएससीने हे बघा हा प्रश्न विचारलाय, खालील आकृतीत त्रिकोणांची संख्या किती. म्हणजे त्यांना काय प्रश्न विचारला, यांना काय प्रश्न विचारला बघा. 1 2 3 4 5 6 यांची बेरीज असते 21 येतं उत्तर. म्हणजे हा प्रश्न ह्यांना विचारलाय आणि त्यांना म्हणजे एमपीएससी प्रश्नांची लेवल काय चालू आहे आणि जे बारके मुलं आहेत 5वीचे विद्यार्थी त्यांना प्रश्नांची लेवल काय चालू आहे. इथं बघा, हा एमपीएससीच्या पेपरला आलेला प्रश्न आहे बघा. इथून हा गोळा इथं गेला, इथून काय होईल, इथं होईल आणि
उत्तर येऊन जाईल. म्हणजे हा प्रश्न एमपीएससी विचारते आणि स्कॉलरशिप काय विचारते बघून घ्या. आता इंग्लिशचा पेपर, इंग्लिशच्या मध्ये तर त्यांनी काय विचारावं त्यांनाच बहुतेक माहित नसावं की आपण कुणासाठी पेपर काढतोय. आता बघा G20 परिषद जी झालती, ते G20 परिषदचं आपल्याला हे तर काय विचारलंय, स्लोगन विचारलंय, चित्र दिले आणि स्लोगन विचारलंय. आता खूप लोक म्हणतील की एवढं माहित नाही का, पण ते 5वीच्या विद्यार्थ्यासाठी आहे. हा मोठ्यांसाठीचा प्रश्न नाही. वन अर्थ, वन फॅमिली, वन फ्युचर हे त्या आकृतीवरून ते कसे सांगणार आहे. ठीक आहे, हे म्हणजे त्यांच्या आकलनाच्या बाहेरचा होता, पूर्ण आकलनाच्या बाहेर होता. परत इन हा शब्द म्हणजे खानावळ हे थोडीच. परत अजून आपण जर बघितले पुढे असेच खूप सारे प्रश्न आपल्याला, खूप ड्रॉबॅक्स आपल्याला पेपरमध्ये मिळत जात आहेत. आणि एक 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 प्रश्न जर आपण वाचत गेलो तर आपल्याला अंदाज येतोय की नेमकं ह्यांनी केलंय काय. आता इथं इंग्लंडची करन्सी विचारले, पेपर कशाचा, इंग्लिशचा, आणि विचारले काय, करन्सी, करंट करन्सी विचारले. आता हा काय थोडीच याचा पेपर आहे, काय म्हणतात त्याला, जनरल नॉलेजचा पेपर आहे. इंग्लिशच्या पेपरला तर इंग्लिशचे प्रश्न विचारा तुम्ही. म्हणजे इथं त्यांनी काहीही म्हणजे ताळमेळ राखलेला नाही प्रश्न विचारताना. अजून खूप सारे प्रश्न मी तुम्हाला दाखवू शकतो. आता बुद्धिमत्तेत जरी आलो आपण, बुद्धिमत्तेत काय काय प्रश्न असे तुम्हाला मी स्कॉलरशिपचे आणि यांचे प्रश्न दाखवतो एमपीएससीचे. तुम्हाला अंदाज येईल की सध्या काय गोंधळ चालू आहे, कुठे काय प्रश्न विचारावे हेच त्यांना समजत नाही. एमपीएससीच्या पोराला विचारतात स्कॉलरशिपचे प्रश्न, स्कॉलरशिपच्या पोराला विचारतात एमपीएससीचे प्रश्न. आता एमपीएससीचा मुलगा हा पण खचून जातोय. ठीक आहे, कारण की कुणी येत आहे, मार्क पाडताय, आणि हिथं त्याच्या उलट त्यांना प्रश्न आहेत. बघा आता हा इथं मध्यभागी कोणता शब्द आहे, त्यांना काय विचारलाय एमपीएससी वाल्यांना, तर एमपीएससी वाल्यांना अल्फाबेटिकलीच दिलत. आता इथं बघा त्रिकोणांची संख्या विचारली, कसा प्रश्न आहे त्रिकोणांच्या संख्येवर, त्यांना कसा विचारलाय एमपीएससी वाल्यांना तो पण बघू आपण. म्हणजे इथं पूर्णपणे काय चालू आहे की विद्यार्थ्यांचा मानसिकतेचा काही विचार न करता प्रश्न चालू आहेत. आता हा जर बघितला आपण प्रश्न, तर हा 10वीचा पेपर आहे. 10वीच्या पोरांना समानार्थी शब्द विचारलेत, घर आणि नदीचा समानार्थी, विरुद्धार्थी शब्द विचारलेत राखण हजरचे, वचन बदला म्हणलंय पुस्तक आणि झाडेचे वचन बदला म्हणलंय, इमानदार पासून 2 अर्थपूर्ण शब्द तयार करा म्हणलंय. हे कुणासाठी विचारलंय, तर हे विचारलंय 10वीच्या विद्यार्थ्यांना. म्हणजे 10वीच्यांना विचारले 3री-4थीचे प्रश्न, आणि त्यांना 4थी-5वीच्यांना विचारलेत ग्रॅज्युएशन नंतरचे प्रश्न. म्हणजे पूर्णपणे पेपर सेटल करणारा काय विचार करतोय आणि कसे प्रश्न बनवतोय हे त्यांना कळलं पाहिजे. कारण की विद्यार्थी ह्या मानसिकतेतून जात आहेत की आपल्याला काही नाही. एकतर विद्यार्थिनी आली, ती म्हणली माझे आता घरचे म्हणतात की तू शाळा शिकू नको, काय तुझ्या शिकण्याचा उपयोगच झाला नाही, तुला स्कॉलरशिप मध्ये किती मार्क मिळाले. पेपर बघा आधी, पेपर बघा, विद्यार्थ्याच्या मानसिकतेचा विचार करा की तो कोणत्या मानसिकतेतून जात असेल. जसं तुम्हाला वाईट वाटतंय आई वडील म्हणून, तसं विद्यार्थ्याला पण वाईट वाटतंय. बरं, मेहनत घेतली विद्यार्थ्याने, भयंकर मेहनत घेतलेली आहे, आणि त्यातून त्याला अपयश आलं तर त्याला आपण नीट बोलून त्याला त्याच्या मनाची समजूत काढून सांगण्यापेक्षा पालक काय करतायत, विद्यार्थ्यालाच खवळतायत. इथं एमपीएससी युपीएससी मध्ये फेल झालं तरी त्याचं समजूत काढली जाते, पण ही स्कॉलरशिपचा पेपर आहे, सोडून दिला पाहिजे, तर ते त्या विद्यार्थ्यांना बोलण्यात येते. ठीक आहे, असं झालेलं आहे सध्या परिस्थिती. तुम्ही बघा हे सोपे सोपे प्रश्न, म्हणजे इथं काय केले बघा, 10चा वर्ग, 3चा वर्ग, मग 7चा वर्ग, 4चा वर्ग, म्हणजे असे सोपे सोपे प्रश्न विचारलेत की स्कॉलरशिपचे मुलं असे प्रश्न हसत खेळत सोडवतील. तुम्ही बघा पॅसेज कसा विचारलाय आणि त्याची उत्तर किती सोपे सोपे आहेत. खाली सगळेच प्रश्न बघा तुम्ही की त्यांनी प्रश्न कसे विचारलेत. हे तर हा प्रश्न बघा, 2चा वर्ग 4, 4चे दुप्पट 8, 3चा वर्ग 9, 9चे दुप्पट 18, 4चा वर्ग 16, 16चे दुप्पट 32. आणि हेच प्रश्न तुम्ही स्कॉलरशिपच्या पेपरमध्ये बघा काय विचारलेत. म्हणजे ताळमेळच नाही, कुणाचाच कुणाला ताळमेळ नाही. बघा हा 5 वर्षापूर्वी सरासरी होती 16, आता 5 वर्षानंतर आज 21, 5 वर्षानंतर होईल 26. काय प्रश्नाची लेवल आहे का ह्या, हे विचारावे का प्रश्न. हे कंबाईनला एमपीएससीला विचारावे का हे प्रश्न, हे विचारतायत एमपीएससीला. आणि एमपीएससीचे प्रश्न विचारतात 5वीच्या विद्यार्थ्यांना. काही ताळमेळ नाही. विद्यार्थ्याच्या मानसिकतेचा विचार करा. आता हा बघा
त्रिकोण मोजायचा प्रश्न तुम्ही बघितला 5वी स्कॉलरशिपला काय विचारला, त्यांनी काय विचारलंय बघा. दोनदा दोनदा विचारतात प्रश्न हा. म्हणजे अशा पद्धतीने जर होणार असेल तर पालकांनीही विद्यार्थ्याच्या बाजूने उभं राहावं, विद्यार्थ्याच्या मानसिकतेचा विचार करावा आणि त्याला म्हणावं की आपण अजून लढूया, अजून आपण पुढचे पेपर भरपूर आहेत, अजून तयारीने उतरू आणि जास्तीत जास्त गुणवत्ता घेण्याचा प्रयत्न करू. यातून फक्त मार्क कळतायत, गुणवत्ता कळते का आपल्याला? नाही. तर मुलं गुणवंत झालेली आहेत. स्कॉलरशिपच्या पेपर नंतर मुलांना जे आयाम होते त्यांचे 4थी नंतरचे 5वी नंतरचे ते वाढलेले आहेत. आता इथून पुढे तुम्हाला त्याचा रिझल्ट दिसायला चालू होईल 6वीच्या परीक्षेत, 7वीच्या परीक्षेत, की विद्यार्थी अजून आपले प्रगल्भ झाले. तर प्रगल्भता येणे हाच उद्देश असतो आणि तो उद्देश ह्या प्रक्रियेतून साध्य व्हायला पाहिजे होतं. फक्त मार्काने तुम्ही फक्त विद्यार्थ्याला जज करू नका, एवढंच माझं म्हणणं. आणि विद्यार्थ्याच्या मानसिकतेचा विचार करा आणि तसेच पेपर बनवा हीच अपेक्षा. तर याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा आणि हे जास्तीत जास्त पालकांपर्यंत पोहोचवा, म्हणजे ते तरी विद्यार्थ्याला समजू शकतील आणि त्याच्या मानसिकतेचा विचार करतील. धन्यवाद.